तर बघा आपण इथं लास्टला काय केलं तर इथं हा वाईज बॉडी बनवली होती. आता याचं आपण ड्राफ्टिंग करणार आहे. ठीक आहे. तर ड्राफ्टिंग करताना कधी पण लक्षात ठेवायचं, हे जे आपण थ्रेड बनवलेत, हे कोणते थ्रेड बनवले? डिटेल थ्रेड बनवले. तर या थ्रेडला काय करायचं? सिम्बॉलिक थ्रेडमध्ये कन्वर्ट करायचं. काय करायचं? सिम्बॉलिक थ्रेडमध्ये कन्वर्ट करायचं. मग बघा आता हे जे थ्रेड आहे हे डिलीट करावं लागेल आधी. मग मी हे थ्रेड काय करतो आहे आता? डिलीट करतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नीट जायचं परत थ्रेड्समध्ये, मोर थ्रेड्स, सिम्बॉलिक, आणि याला सिलेक्ट करायचं. इथं बघा M16 आलं. त्याच्यानंतर पिच इथं 2 टाका. ठीक आहे. आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. हे बघा इथं सिम्बॉल आला आहे थ्रेडचा. ठीक आहे. ही सिम्बॉलिक थ्रेडमध्ये आपण कन्वर्ट केले. आता काय करायचं? कंट्रोल शिफ्ट डी करायचं किंवा ॲप्लिकेशनमध्ये जाऊन इथं ड्राफ्टिंगमध्ये जायचं. कुठं जायचं? ड्राफ्टिंग. ठीक आहे. ड्राफ्टिंगमध्ये गेल्यानंतर इथं शीट सिलेक्ट करायचं. आता बघा याची मॅक्सिमम साईज 144 आहे. तर तुम्ही काय करायचं? 210x A4 पण घेऊ शकता किंवा A3 साईजचं शीट घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड सिलेक्ट करायची, तर मिलीमीटर, आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. आधी कॅन्सल करायचं आणि इथं जायचं ड्राफ्टिंग टूल्स, बॉर्डर्स अँड झोन्स, आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा बॉर्डर आली. ही शीट जर छोटं पडलं तुम्ही नंतर चेंज पण करू शकता, असं काही नाही. नंतर परत एकदा इथं होमवर जायचं. नंतर इथं व्ह्यू काय आहे? व्ह्यू क्रिएशन विजार्ड्समध्ये जायचं. व्हाईस बॉडी, नेक्स्ट. बघा आता इथं इनव्हिजिबल लाईनला काय करायचं? थोडीशी थिकनेस कमी करायची. त्याच्यानंतर हिडन लाईनमध्ये कन्वर्ट करायचं. स्केल 1:1 घ्यायचं. नंतर नेक्स्ट म्हणायचं. ठीक आहे. आता इथं बघा पहिले टॉप व्ह्यू घ्यायचं, फ्रंट व्ह्यू घ्यायचं. तर पहिले हा फ्रंट व्ह्यू घेऊ. नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा आपल्याला 2-3 व्ह्यू लागेल. नंतर पुन्हा ठीक आहे. तुम्ही हे व्ह्यू नंतर सरकू पण शकता, तसं काही नाही. बघा तिथं व्ह्यू सेट झालं. आता तुम्ही थोडंसं याला इकडं पण घेऊ शकता, जवळजवळ. ठीक आहे. बघा आपण इथं 3 व्ह्यू सेट केले. त्याच्यानंतर बघा ही जी बॉर्डर येते, ही बॉर्डर ऑटोमॅटिक येत राहते. ती नंतर आपण ज्यावेळेस प्रिंट करणार त्यावेळेस निघून जाते. ठीक आहे. ह्याच्यावरती डबल क्लिक करायचं. विजिबल लाईनला इथं काय करायचं? 35 करा. ठीक आहे. त्याच्यानंतर याला पण डबल क्लिक करायचं. याला पण काय 35 करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पण 35 करायचं. हे साईज आपण काय केलं? कमी केलं. ठीक आहे. आता इथं बघा थोडंसं ते बारीक वाटतंय, बट ज्यावेळेस आपण त्याचं काय प्रिंट घेणार आहे त्यावेळेस ते बरोबर वाटणार आहे. ठीक आहे. हे थोडंसं वरती घ्या. त्याच्यानंतर हा व्ह्यू जो आहे तो थोडासा इकडे घ्या. आता बघा आपल्या इथं व्ह्यू सेट झाले. आता डायमेन्शन द्यायचे. ठीक आहे. आता डायमेन्शन देताना बघा पहिले ह्या व्ह्यूपासून आपण स्टार्ट करू. तर रॅपिड डायमेन्शन सगळ्यात पहिली ही रेडियस देऊ. बघा आता ही रेडियसचा डायमीटर येतो आहे. तर याला काय करायचं? इथं सेटिंग, सिलेंड्रिकल. ठीक आहे. एक मिनटं, याला काय करायचं? इथं रेडियल डायमेन्शन घ्या. ठीक आहे. हे जे 16 आलं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट. आता काय करायचं? होल. आता बघा इथं काय करायचं? रॅपिड डायमेन्शन, हे बघा इथं M15 आलं आहे. आता याला एडिट करावं लागलं आपल्याला. ठीक आहे.
आता हा काय आहे की इथं थ्रेड असल्यामुळं मायनर डायमीटर येऊ राहिला 15, ॲक्च्युली मेजर डायमीटर 16 आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल, तिथं थ्रेड दाखवावं लागेल. ठीक आहे, हे डायमेन्शन डिलीट करा आणि इथं द्यायचं रॅपिड डायमेन्शन. बघा हे 16 जे आलं ना, 16. ठीक आहे, आता हे जे डायमेन्शन आहे याला डबल क्लिक करायचं. त्याच्यानंतर बघा इथं सिम्पल डायमेन्शन म्हणायचं फक्त जस्ट, आणि इथं टाकायचं पुढं कॅपिटल M16. ठीक आहे, कॅपिटल M16 म्हणजे मेजर डायमीटर 16 आहे, म्हणजे थ्रेड आहे. ठीक आहे, नंतर मग नेक्स्ट डायमेन्शन द्यायचे. आता बघा हे डायमेन्शन द्यायचं आधी. बघा आता इथे हे सिलेंड्रिकल येतं, याला ह्याच्यात कन्वर्ट करून घ्या. 16 हे पण 16 आहे. नंतर ना बघा आपण इथंच पूर्ण डायमेन्शन देऊन टाकू द्यायचे. हे पण डायमेन्शन इथं देऊ. हे 7 mm. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं ओव्हरऑल डायमेन्शन देऊ मोठं 64, किंवा हे 64 बॉटमला द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर हे सेंटर टू सेंटर डिस्टन्स द्यायचं 44. त्याच्यानंतर नेक्स्ट इथून इथपर्यंत द्यायचं आहे 24. त्याच्यानंतर ही जी रेडियस आहे ही रेडियस द्या. आता बघा याला रेडियसमध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता ही पोझिशन द्यावं लागेल आपल्याला. इथं डायमेन्शन, आता बघा ही रेडियलमधून इथं परत त्याच्यात कन्वर्ट करा. ह्यो पॉईंट आणि हा बॉटम, ही किती आहे 36. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता ही जी विड्थ आहे आपल्याला ही विड्थ द्यावं लागेल इथं. ती आहे 24. नंतर इथून हे 10. ठीक आहे, याला इथं मूव करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथून हे डायमेन्शन जे 20. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट ही जी थिकनेस आहे ही इकडे देऊ आपण 16. नंतर हे ओव्हरऑल डायमेन्शन द्या बघा 144. त्याच्यानंतर ह्या इथून इथपर्यंतचं डिस्टन्स द्यायचं 38. नंतर परत या पॉईंटपासून या होलच्या सेंटर पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स द्या 70. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा हे जे दोन होल आहे यांचे सेंटर टू सेंटर डिस्टन्स द्या 44. नंतर ह्या एंडपासून इथपर्यंतचं डिस्टन्स द्यायचं 36. नंतर नेक्स्ट बघा हे जे होल्स आहे ह्याचे बघा आता याच्यावरती डबल क्लिक करायचं. मग बघा इथं हे जे आहे का याला काय करायचं, चेंज करायचं. डायमेन्शन्स ठीक आहे, हे जे होल आहे यांचं डायमेन्शन आपण चेंज करू. याला लिनियर डायमेन्शन
डायमेन्शन द्यावं लागेल, नंतर त्याला आपल्याला थ्रेड म्हणून असं शो करावं लागेल. ठीक आहे. डायमेन्शन 2 पॉईंट आहे बघा, याच्यामध्ये इथं टाकावं लागेल आपल्याला M6 4 मग इथं टाकायचं कॅपिटल M, नंतर इथं टाकायचं AX4. ठीक आहे. म्हणजे काय आहे की हे M6चे 4 होल आहे, 1 2 3 4. त्याच्यानंतर इथं हे जे होल आहे याची डेप्थ द्यायची इथून इथपर्यंत 12 mm. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे जे 36 आहे ते आपण इकडे देऊ. एक डायमेन्शन एकदा द्यायचं, डबल द्यायचं नाही. इथून हे 36. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, क्लोज करायचं. आता बघा याची थोडीशी व्ह्यू आपण इकडे ॲडजस्ट करू. ठीक आहे. आता याचं एक आयसोमेट्रिक व्ह्यू दाखवायचं. परत व्ह्यू क्रिएशन, ऑप्शन, इनव्हिजिबल लाईन शो नाही करायच्या. ओरिएंटेशनमध्ये इथं आयसो किंवा ट्रायमेट्रिक घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं ऑप्शन्समध्ये जायचं आणि नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट बघा, आता याची 3 व्ह्यू नाही काढून घ्यायची, फक्त एकच व्ह्यू दाखवायचं. ठीक आहे. आणि याच्यावरती डबल क्लिक करायचं. इथं काय करायचं, जे शेडिंग आहे त्याला काय करायचं, वायर फ्रेमच्या ऐवजी फुल्ली शेडेड करायचं. ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा याचं एक आयसोमेट्रिक व्ह्यू आलं. ठीक आहे. तर आपलं काय झालं, आता याचं पूर्णपणे सगळे डायमेन्शन दिले आपण. याच्यामध्ये इम्पॉर्टंट डायमेन्शन कुठलेच नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं कुठं GD&T अप्लाय नाही होणार. जास्त करून सगळे ओपन डायमेन्शन आहे. तर हा काय आहे, टॉप व्ह्यू, हा फ्रंट व्ह्यू, आणि हा राईट हँड साईड व्ह्यू आहे. तो लेफ्ट हँड साईडला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड यूज केली. ठीक आहे. याला सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर इथं जायचं प्रेफरन्स, एक्सपोर्ट आणि PDF केल्यानंतर बघा फोल्डर सिलेक्ट करायचं. तुम्ही ज्या फोल्डरमध्ये सेव्ह करणार ते फोल्डर सिलेक्ट करायचं. बेंच वाईज 2. ठीक आहे. नंतर इथं बघा स्केल फॅक्टर वगैरे 1:1 ठेवायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा ते शीट जे आहे ते एक्सपोर्ट झालं असेल तर ते आपण बघू. आता इथं डेस्कटॉप, NX, बेंच वाईज 2. बघा इथं शीट आलेलं आहे. ठीक आहे. तर बघा इथं असं शीट ते जनरेट झालं. आपण जे डायमेन्शन दिले होते ते सगळे डायमेन्शन आले. बघा इथं सगळे डायमेन्शन आले. हा आयसोमेट्रिक व्ह्यू पण आलाय. ठीक आहे. अशा प्रकारे शीट जनरेट होतं. त्याच्यानंतर ह्याला सेव्ह करायचं. म्हणजे काय आहे की आपण आधी मॉडेल तयार केलं, नंतर मॉडेलवरून ड्राफ्टिंग केलं. ठीक आहे. आता बघा इथं हे जे ड्राफ्टिंग करतोय आपण, हे ऑटोमॅटिक व्ह्यू वगैरे सेट होतं. जसं का AutoCADमध्ये काय आहे की व्ह्यू सेट करावं लागतात, म्हणजे प्रत्येक डायमेन्शन वगैरे लाईन ड्रॉ करावं लागते. तसं याच्यामध्ये गरज नाही. याच्यामध्ये काय आहे की डायरेक्ट डायमेन्शन म्हणजे नाही का, डायरेक्ट व्ह्यू सेट होते. आपल्याला फक्त काय करावं लागतं, डायमेन्शन द्यावं लागतं. ठीक आहे. इथं हा जो 20 येतो इकडच्या बाजूला घेऊ आपण आणि सेव्ह करू. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण याचा नेक्स्ट पार्ट ड्रॉ करू आणि नेक्स्ट पार्टची ड्राफ्टिंग पण करू. ठीक आहे.